हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इकडे बघू शकता बॅग वगैरे भरली आहे आणि चाललो आहोत आता माहेरी. 8 दिवसासाठी माहेरी निघालो आहोत, मुले मी. तर पण मला सोडायला येत आहेत माहेरी. कारण की कसं होतं माहिती आहे का, आमच्यासाठी ज्या पण महिला आहेत त्या समजून घेऊ शकतात. वर्षभर आपल्याला वेळ नसतो, असं आहे. किती जरी म्हटलं तरी माहेरी जायचं म्हटलं तरी 1 दिवसात रिटर्न वापस यावं लागतं. पण मुलांच्या सुट्ट्या लागल्या ना, मग आपण रिलॅक्स असतो, असं आहे. आणि तेवढेच दिवस आपले माहेरपणाचे असतात. आणि माहेरी जायचं अजून एक कारण की आपल्याला जेवढे जिम्मेदारी असते, सासरी म्हणले की थोडीशी जिम्मेदारी असते आपल्याला. त्या दारीमधून आपल्याला अजून एकदा आपण मुलींमध्ये रूपांतर होतं आपलं आणि मुलगी म्हणून जगायला आपल्याला खरंच खूप छान वाटतं. तर तेच असतात माहेरचे 2 दिवस. तर पप्पासाठी पण खूप जण विचारत होते, म्हणून मी थोडीशी क्लिप बनवली आहे पप्पांची, की पप्पांना चलता येतं का नाही, ताई पप्पांची तब्येत कशी आहे. तर इकडे बघू शकतात, हे आहेत माझे पप्पा आणि पप्पांची तब्येत अशी आहे. अजून पण पप्पांना व्यवस्थित चालता येत नाही, कारण की दोन्ही पायामध्ये रॉड आहे, त्यामुळे पप्पांना व्यवस्थित चालता येत नाही. पण पप्पा प्रयत्न करतात, हे महत्त्वाचं आहे. प्रयत्न करतात, रोज सकाळ संध्याकाळी एक 10-15 मिनिट वॉकिंग करतात, चलतात. इथून तर त्या पूर्ण रोड आहे ना, हा आमच्या घरासमोरचाच रोड आहे, हा पूर्ण रोड चलतात, हळूहळू का होईना. आणि नक्कीच लवकरच चलतील, पण थोडा वेळ लागणार आहे. एक 5-6 महिने तर लागणारच आहेत पप्पाला चालण्यासाठी. पण लवकरात लवकर खूप कमेंट असतात मला लाईव्हवरून, की तुमच्या पप्पाबद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला. कारण की मी एक व्हिडिओ टाकला होता ना, पप्पांचा पायांचा ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणून. तेव्हापासून मला खूप कमेंट्स येतात. तर बघू शकता, त्या भावांसाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. इकडे मम्मी स्वयंपाक करत आहे, चुलीवरचा स्वयंपाक चालू आहे. चुलीवरचं जेवण कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा. मला तर ना माझ्या लहानपणीचे दिवसच आठवतात. चुलीवरचं जेवण अशीच मम्मी आम्हाला लहानपणी पण अशीच करायची, चुलीवर स्वयंपाक. गॅस वगैरे तेव्हा पण आमच्याजवळ नव्हता. आता एक असं आहे माहिती आहे का, गॅस मिळत नाही आहे, असं आहे. आणि दोन्ही पण भावांकडे गॅसचा आहे, तर मम्मी चुलीवरच बनवती. आणि चुलीवरचं जेवण जेवायला पण खूप चविष्ट असतं. आणि काय सांगायचं, चुलीवरच्या जेवणाची चव मी तुम्हाला काय सांगणार आहे, सर्वांना माहितीच आहे. पण अप्रतिम लागते. तर मम्मीचा स्वयंपाक चालू आहे. आणि मम्मी, खरंच सांगू का, माहेरपणामध्ये एक आराम आपल्याला आयतं कुठं मिळतं तर ते आपल्याला माहेरीच मिळतं, असं आहे. मुलींना सुख कुठं मिळतं तर ते माहेरीच मिळतं. आपली आई जी असते ना, खरंच तीच आपल्याला सुख देते. आणि खरंच माझ्या आईबद्दल हे तेच वाटतं. आणि खूप असं वाटतं की सगळ्या जिम्मेदारांमधून आपण निघून आलेलो आहोत आणि आपल्या आईकडे आलेलो आहोत. तर खरंच भारी वाटतं. आणि त्याच छोट्या छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत, खूप काही मोठ्या. मी म्हणजे कसं रिलॅक्स व्हायला आपण माहेरी जातो आणि कंटिन्यू आपण व्हिडिओ पण नाही बनवू शकत, पण थोड्याफार मी क्लिप बनवलेल्या आहेत, तर त्याच मी ॲड करत आहे. तुम्हाला माझा ब्लॉग खरंच आवडत असेल मनापासून, तर नक्की ब्लॉगला लाईक करा. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. प्लस जर कोणाला मेंबरशिप वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही ते मेंबर पण होऊ शकता चॅनलचे. मला तर खूप छान वाटत आहे. दिवस कसा जात आहे ना, तेही समजत नाही आहे. आणि आठवणींसाठी मी थोडीफार क्लिप बनवलेले आहेत. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी अंबाजोगाईमधले आमच्या हत्तीखाना म्हणून आहे, मुकुंदराज मंदिर आहे, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि 2-3 ब्लॉग येतील. मी खूप काही ब्लॉग बनवलेले नाही आहे, पण 3 ब्लॉग तर बनवलेले आहे. तर नक्कीच मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि असेच माझे नवनवीन ब्लॉग येतील, तर नक्की पहा आणि तुमचा सपोर्ट असू द्या. आणि तुमच्या भरभरून प्रेमाबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. मला तर तुम्ही छान कमेंट करतातच, पण माझ्या आई आणि वडिलांबद्दलही तुम्ही खूप सुंदर कमेंट करतात. याबद्दल मला खरंच खूप छान वाटतं की माझ्या आई, आणि मला कुठलीही परिस्थिती असू द्या, मला कुठल्याच गोष्टीची लाज नाही वाटत. कारण की कसं आहे माहिती आहे का, आपण लहानपणापासून आम्ही गरिबीमध्येच वाढलेलो आहोत, गरिबीमध्येच जगलेलो आहोत. त्यामुळे गरिबीची कधीच माणसाने कधीच लाज नाही वाटली पाहिजे गरिबीची, असं आहे. गरिबीला कधीच लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर कधीच माजायचं नाही. या 2 गोष्टी जर माणसांनी शिकल्या आयुष्यामध्ये तर माणूस खरं जगायला शिकतो खरंच.
त्यामुळे गरिबीला कधीही माणसाने लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर कधी श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही.